जालना शहर में यातायात में हो रही समस्याओं और नागरिकों को हो रही परेशानियों के मद्देनज़र अब महावितरण के विद्युत पोल और डीपी को शहर की सड़कों से जल्द हटाया जाएगा। ये घोषणा जालना नगर निगम के आयुक्त संतोष खाड़ेकर ने की है। जालना शहर के महावितरण के अनधिकृत डीपी और पोल हटाए जाएंगे, जो यातायात में समस्या और खतरे का कारण बन रहे थे। महापालिका आयुक्त संतोष खाड़ेकर ने बताया कि महावितरण के अभियंताओं से बातचीत के बाद जल्द ही इन्हें हटाने का काम शुरू होगा। इसके अलावा बिना नगर निगम की अनुमति के कोई कार्य नहीं होने दिया जाएगा। ये कदम शहरवासियों की सुविधा और सुरक्षा को ध्यान में रखते हुए उठाया गया है। शहरात मोठ्या प्रमाणात म्हणजे पूर्वी रस्ते छोटे नव्हते, कारण रस्ते आपण डेव्हलपमेंट प्लॅन प्रमाणे रुंद केलेले नाहीत, पण जे आहेत त्याच रस्त्यामध्ये महावितरणचे पोल मोठ्या प्रमाणात आहेत। आपण ज्या ठिकाणचा उल्लेख केला त्या ठिकाणच्या डीपी संदर्भात मी त्यांचे कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्याशी बोललो आहे आणि त्यांनी त्याच्यावर ते संबंधित ठेकेदारांना सांगून ते हटवण्याचं आश्वासन दिलं आहे मला। या व्यतिरिक्त महापालिकेमार्फतही आपण अशी जी म्हणजे खूप वर्षापूर्वीची जी पोल्स आणि डीपी आहेत ज्या रस्त्यात येतात आणि वाहतुकीला अडथळा करतात त्याबाबतचं टेंडरही केलं आहे आणि ते अंतिम टप्प्यात आहे। वर्क ऑर्डर या देण्याच्या आम्ही याच्यामध्ये आहोत। नाही, काय आहे की महावितरण असेल किंवा महापालिका वगळता इतर कोणतेही प्राधिकरण असेल, कारण शहराच्या हद्दीपर्यंत महापालिका ही प्लॅनिंग अथॉरिटी आहे आणि प्लॅनिंग अथॉरिटीच्या लेखी आणि परवानगीशिवाय कोणतंही डेव्हलपमेंट वर्क कोणत्याही प्राधिकरणाला इथं करता येत नाही। मग त्यात महावितरण असेल किंवा इतर गव्हर्नमेंटची कोणतीही प्राधिकरण असतील, सार्वजनिक बांधकाम विभागापासून इतर अथॉरिटीपर्यंत त्यांनी किमान सूचना या कार्यालयाला दिली पाहिजे आणि त्यांनी जे डेव्हलपमेंटचं वर्क हाती घेत आहेत ते जर आमच्या प्लॅनिंगच्या विसंगत असेल तर आम्ही त्यांना तसं कळवतो आणि ते प्लॅनिंगप्रमाणे प्लॅनिंगला सुसंगत करणं हे त्या अथॉरिटीचं काम आहे। आता बऱ्याच वेळा आमच्या परस्पर आमच्या अपरोक्ष अशी कामं केली जातात। वास्तविक आम्ही सर्व कार्यालयांना त्या संदर्भात लेखी कळवतो आहे की अशी अनधिकृत जर कामं केली तर ती इव्हन MRTP खाली 52-53 खाली म्हणजे अनधिकृत बांधकामाच्या संज्ञेखाली येतात आणि ते पाडण्यासाठी पात्र आहेत। त्याला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देता येत नाही अशी काही स्ट्रक्चर्स येतात। बऱ्याच वेळा आम्ही त्यांना सांगत असतो, पण माझं इतर प्राधिकरणांना विनंती आहे की आमच्या परवानगीशिवाय शहराच्या हद्दीमध्ये काही करायचं असेल, इलेक्ट्रिक पोल्स टाकायचे असतील, DP बसवायचे असेल, कुठल्या रस्त्यांचं नियोजन असेल, कुठल्या इमारतीचं बांधकाम असेल, या सर्वच गोष्टी आमच्या परवानगीशिवाय इथे केल्या जाऊ नयेत, अन्यथा ते कायद्याच्या विपरीत होतं आहे।